नमस्कार, मी हर्षरा स्वकुळ। 6 जूनला भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे पंजाबमध्ये होते। पंजाबमधल्या अमृतसरमध्ये दमदमी टकसालचं जे मुख्यालय म्हणजे चौक मेहता इथे एक त्यांनी कार्यक्रम अटेंड केला। तो होता ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42व्या स्मृती दिनाचा कार्यक्रम। कोणत्याही राज्य सरकारचा प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती। लोकसत्तात काय म्हटलंय बघा की शीख विभाजनवादी जर्नैल सिंग भिंद्रनवालेचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला काळा दिवस असं म्हटलं आणि या ठार झालेल्या विभाजनवाद्यांचा उल्लेख महाजन यांनी शहीद असा केलाय। सो आधी बेसिकली मी तुम्हाला प्लॉट सांगते, तो कळल्याशिवाय एक भाजपचे मंत्री त्या स्टेजवर उभं असल्याचे काय काय अर्थ निघतात हे तुम्हाला कळू शकणार नाही। सो या व्हिडिओमध्ये हे आपण समजून घेऊयात की ऑपरेशन ब्लू स्टार नेमकं काय होतं। या घटनेमुळे जो एक मुख्य प्रश्न पुन्हा समोर येतो की जर्नैल सिंग भिंद्रनवाले नेमके कोण होते, ते खरोखरच शहीद होते की भारताच्या इतिहासातल्या एका रक्तरंजित विभाजनवादी चळवळीचे प्रमुख चेहरे होते। खालिस्तानी चळवळीशी त्यांचा काही संबंध आहे का, खालिस्तानी मूव्हमेंट विषयी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत काहीसं सांगणार आहे। एक लक्षात घ्या की 1980च्या दशकाची आठवण जर आता 2026 मध्ये महाराष्ट्रातल्या भाजपच्या मंत्र्यांना पंजाबमध्ये जाऊन होत असेल किंवा त्यासाठी ते तिथे गेले असतील तर त्याचे काय काय अर्थ निघतात हे ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला नक्की कळेल। व्हिडिओ थोडा मोठा आहे पण मला गॅरंटी आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल, कारण बऱ्याच गोष्टींचा उलगडा तुम्हाला या व्हिडिओमध्ये जरूर होईल। पंजाब आणि स्पेशली शीख कम्युनिटीमध्ये, शीख समुदायामध्ये 1920च्या अलीकडे काय झालंय, किती मोठा इतिहास आहे हे सगळं सांगत बसले तर हा व्हिडिओ आहे त्याच्यापेक्षा खूप अजून मोठा होईल। त्यामुळे 1920 पासूनच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते। 1920 मध्ये शिरोमणी अकाली दलाची स्थापना झाली, जे शिखांचा आवाज बनले तेव्हाच्या। जेव्हा मुस्लिम लीग म्हणत होती भारताची धर्माच्या आधारावर फाळणी व्हायला पाहिजे, तेव्हा खालिस्तान म्हणजे एक सेपरेट शिखांची स्टेट ही आयडिया सुद्धा कुठेतरी चर्चेत आली होती। काहींचं म्हणणं होतं की शिखांसाठी एक वेगळा देश पाहिजे, काहींचं म्हणणं होतं की एक सेपरेट स्टेट असलं पाहिजे पण त्याला विशेष दर्जा म्हणजे एक ऑटोनॉमस स्टेट असलं पाहिजे। 1947 मध्ये जी फाळणी झाली ना, लक्षात घ्या की शीख कम्युनिटीसाठी एक ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स होता तो, पण तरीही त्याच्यानंतर सुद्धा त्यांना स्वतःसाठी एक कुठलं सेपरेट राज्य मिळालं नाही। लक्षात घ्या त्यावेळेला नेहरूंसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की देशात युनिटी ठेवणं। धर्माच्या आधारावर कितीही व्हॉइसेस असले तरी एक अखंड देश म्हणून पुढे जाणं हे प्रचंड मोठं चॅलेंज होतं। आणि 1956 मध्ये सुद्धा पंजाब स्टेटचाच हरियाणा किंवा हिमाचल प्रदेश भाग होता, पण पंजाबींना पंजाबी भाषेच्या बेसिसवर स्टेट हवी होती जिथे शिखांची मेजॉरिटी असेल। भारत सरकारने 1955 मध्ये ही मागणी धुडकावून लावली। हिंदू महासभा किंवा आर्य समाज यांनी सुद्धा त्यावेळेस त्याला विरोध केला होता। ओके, पण 1966 मध्ये ही मागणी मान्य झाली जेव्हा पंजाब आणि हरियाणाला वेगळी राज्य करण्यात आली। पण तरीही आयडेंटिटीचा मुद्दा, शीख आयडेंटिटीचा मुद्दा हा कायम राहिला, कारण चंदीगड दोन्ही राज्यात शेअर झालं, पाणी वाटपाच्या काही डिमांड्स होत्या आणि म्हणून 1973 मध्ये शिरोमणी अकाली दलानं अनंतपूर साहेब ठराव मांडला, ज्यात बेसिकली पंजाबसाठी जास्त स्वायत्तता मागितली होती, जास्त हक्क मागितले होते। बेसिकली चंदीगड फक्त पंजाबचाच भाग पाहिजे हे या ठरावात म्हटलं होतं, पंजाबचं पाणी पंजाबलाच मिळालं पाहिजे हे म्हटलं गेलं होतं। याचा पहिला ड्राफ्ट हा सरदार कपूर सिंह यांनी बनवला होता आणि संत फतेह सिंग जे अकाली दलाचे लीडर होते त्यांना वर्बली समजावला होता। 1977 मध्ये याचं एक नवं अपडेटेड व्हर्जनही समोर आलं। त्यावेळेला या बेसिकली रिझोल्युशनला बरीच प्रसिद्धी मिळाली, पाठिंबा मिळाला। आता त्यावेळेला पॅरलली काय घडत होतं की 1969 मध्ये जगजितसिंह चौहान हे एकेकाळी पंजाबमध्ये MLA होते, ते UK मध्ये गेले आणि इंडिपेंडंट खालिस्तानसाठी मूव्हमेंट त्यांनी सुरू केली। पण ही मूव्हमेंट ही बऱ्याच अंशी इंटरनॅशनली सुरू असलेली एक ॲक्टिव्हिटी राहिली, पण 1975 मध्ये इमर्जन्सी लावली गेली आणि इथे एंट्री झाली जर्नैल सिंग भिंद्रनवालेची, ज्यांच्या स्टेजवर जाऊन गिरीश महाजन यांनी आता त्यांना शहीद म्हटलंय। तर या पर्सनॅलिटीची एंट्री इथे झाली आहे। पंजाबमधली ऑर्थोडॉक्स शीख धार्मिक संघटना दमदमी तस्काल पंजाबच्या मोंगामधल्या भिंडर गावात होती आणि म्हणून तिथे राहणाऱ्या लोकांना भिंद्रनवाले म्हटलं जायचं। जेव्हा दमदमी तस्कालचे लीडर करतार सिंग भिंद्रनवाले यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यानंतर दमदमी तस्कालचे लीडर झाले जर्नैल सिंग। लोक त्यांना संत जर्नैल सिंग भिंद्रनवाले म्हणायला लागले। त्यांना पंजाबमध्ये लोकल सपोर्ट भयंकर मोठ्या प्रमाणात होता, कारण ते शीख आयडेंटिटीबद्दल बोलायचे, ते शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल बोलायचे, व्यसनमुक्तीची मोहीम चालवायचे। त्यांनी लोकांना सांगितलं की केस कापू नका, शीख धर्माला फॉलो करा। सो पंजाबमधल्या शीख समुदायामध्ये एक प्रचंड विश्वास, लोकप्रियता असलेला नेता म्हणून त्यांची ओळख झाली।
काही अॅनालिस्टचं असंही म्हणणं आहे की त्या काळात पंजाबमधली त्यांची इतकी लोकप्रियता बघून संजय गांधी म्हणजे काँग्रेसनं एक पॉलिटिकल काउंटरवेट म्हणून भिंद्रनवाले यांच्याकडे बघितलं, कारण शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस या पक्षांमध्ये राजकीय चढाओढ होती. पण भिंद्रनवाले ही एक अशी पर्सनॅलिटी होती जी ना काँग्रेसच्या इशाऱ्यांवर चालायची ना शिरोमणी अकाली दलाच्या. सो भिंद्रनवाले यांच्याकडे धार्मिक कारणांमुळे लोकांचा सपोर्ट होताच, सरकारचा तीव्र विरोध पण तोपर्यंत नव्हता, हे महत्त्वाचं आहे. पण 13 एप्रिल 1978ला असं काही घडलं की भिंद्रनवाले मेनस्ट्रीम लीडरपेक्षा सुद्धा जास्त पॉप्युलर झाले. कॉम्प्लेक्स स्टोरी आहे ही, मी फास्ट सांगण्याचा प्रयत्न करते, थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. पण ही स्टोरी समजून घेण्याच्या आधी एक गोष्ट अजून एक समजून घ्या की शीख आणि निरंकारी शीख यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. ते काय ते पटकन सांगते की शिखांमध्ये एकूण 10 गुरु झाले. शीख धर्मानुसार 10वे गुरु गुरु गोविंद सिंग हे अखेरचे गुरु आहेत. त्यानंतर कुणालाही गुरुपद दिलं गेलं नाही, कारण आधीच्या सगळ्या गुरूंची शिकवण ही गुरु ग्रंथ साहेब यांच्यामध्ये आहे. सो गुरु ग्रंथ साहेबला शिखांनी आपला कायमचा आणि अंतिम गुरु मानलं. पण निरंकारी पंथाचं मत यापेक्षा थोडं वेगळं आहे. हा पंथ 19व्या शतकात सुरू झाला. शीख धर्मात काळानंतर ज्या हिंदू परंपरा विधी आले ते दूर करून धर्म अधिक शुद्ध स्वरूपात पाळावा, हा त्यामागचा उद्देश होता. निरंकारी पंथ निराकार म्हणजे आकार नसलेल्या, रूप नसलेल्या परमेश्वरावर भर देतो. सो पारंपरिक शीख धर्मापेक्षा त्यांचा एक महत्त्वाचा फरक हाच आहे की शीख धर्मानुसार गुरु ग्रंथ साहेब हेच अंतिम गुरु मानले जातात. तर हा जो पंथ आहे तो जिवंत आध्यात्मिक नेत्यांना सुद्धा गुरु म्हणून स्वीकारतो. हा डिफरन्स आहे. सो 13 एप्रिल 1978कडे पुन्हा एकदा जाऊयात. या दिवशी काय झालं की हा वाद खूप वाढला. यात निरंकारी शिखांनी एक इव्हेंट ठेवला होता, ज्यावेळेला सगळे निरंकारी शीख एकत्र येणार होते या दिवशी. पण भिंद्रनवाले म्हटले की हा समुदाय खरा शीख नाहीच आहे, आम्ही ही मीटिंग होऊन देणार नाही. भिंद्रनवाले यांच्या भाषणानं प्रभावित होऊन त्यांच्या समर्थकांनी या कार्यक्रमावर हल्ला केला. ही घटना इतकी विकोपाला गेली की त्यात अनेक लोक मारले गेले. आणि इथपासून पुढे भिंद्रनवाले यांच्या मूव्हमेंटमध्ये येतो एक ओपनली व्हायलंट आणि मिलिटंट टर्न. एप्रिल 1980मध्ये निरंकारी शिखांचे लीडर बाबा गुरु बच्चन सिंग यांची त्यांच्या बॉडीगार्डची दिल्लीत हत्या झाली. त्याची सुई भिंद्रनवालेपर्यंत पोहोचली. सप्टेंबरमध्ये पंजाब केसरी एडिटर लाला जगत नारायण यांची हत्या झाली. आता या केसमध्ये भिंद्रनवालेला अटक केली गेली. पण या पॉईंटपासून काँग्रेस आणि भिंद्रनवालेमध्ये एक कॉन्फ्लिक्ट सुरू झाला. पण लगेच पुराव्याअभावी सुटका सुद्धा झाली. पण रिलीज झाल्यानंतर पंजाबमध्ये भिंद्रनवाले यांची पॉप्युलरिटी अजून वाढली आणि अकाली दलानेही मग त्यांच्याबरोबर हात मिळवण्याचा निर्णय घेतला. 1982मध्ये अकाली दल आणि भिंद्रनवाले यांनी मिळून धर्मयुद्ध मोर्चाला सुरुवात केली, ज्याचा गोल होता अनंतपूर साहेब रिझोल्युशन ते इम्प्लिमेंट करायचं. आणि भिंद्रनवाले यांचे जवळचे सहकारी भाई अमरिक सिंह आणि बाबा थारा सिंह यांना पोलिसांनी अटक केली होती, त्यांची सुटका करण्याची मागणी. याला बऱ्याच रॅली झाल्या, कधी त्या अनकंट्रोल झाल्या. आता 1982मध्ये दिल्लीत होणार होते एशियन गेम्स आणि त्यामुळे सरकारला काही इश्यू नको होता. पण धर्मयुद्ध मोर्चा म्हटला आम्ही याचा विरोध करतो. आता दिल्लीमध्ये हे गेम्स नीट व्हायला पाहिजेत म्हणून सरकारनं हरियाणा आणि पंजाबच्या बॉर्डरवर बरीच चेकिंग करायला सुरुवात केली. अर्थात त्याच्यामध्ये शिखांचीही चेकिंग झाली. सो यामुळे सरकार विरोधात शिखांमध्ये एक राग तयार झाला, एक अपमानाची भावना काही शिखांमध्ये तयार झाली आणि यावर भिंद्रनवालेनं याचा बदला घ्यायला सुरुवात केली. आणि इथपर्यंत भिंद्रनवाले हे अकाली दलापेक्षा सुद्धा खूप मोठे नेते झाले होते आणि म्हणूनच अकालीमधल्या काही ग्रुप्सना सुद्धा भिंद्रनवाले आवडत नव्हते. पण राजकीय पक्षाच्या पाडापाडीमध्ये कुणीतरी मोठं होणार होतं, कोणाचे तरी हात जळणार होते आणि तेच घडताना दिसत होतं. कारण या काळात सरकार आणि भिंद्रनवालेमधला तणाव वाढत गेला. 1982 पासून साधारण सुरू झालेला हा धुसफुसीचा काळ 1984 पर्यंत प्रचंड तापला. धर्मयुद्ध मोर्चाच्या नावाखाली भयंकर घटनांचा पंजाब साक्षीदार होत होता. 1982च्या ऑगस्ट महिन्यामध्ये बॅक टू बॅक प्लेन हायजॅकिंगच्या 2 घटना घडल्या आणि दोन्हीच्या मागे शीख मिलिटंट्स होते. ऑक्टोबर 1983मध्ये अमृतसर ते दिल्ली जाणाऱ्या बसचं अपहरण झालं, जिथे हिंदू पॅसेंजर्सना मारण्यात आलं आणि यातून पंजाबमध्ये सिच्युएशन प्रचंड खराब व्हायला सुरुवात झाली. शीख आणि हिंदू यांच्यामधला तणाव प्रचंड वाढायला सुरुवात झाली आणि पंजाबमध्ये इंदिरा गांधींनी राष्ट्रपती राजवट लावली. 1982मध्ये जनरल सिंग भिंद्रनवाले हे सुवर्ण मंदिर संकुलातल्या गुरु नानक निवास, जे यात्रेकरूंचं निवासस्थान आहे, तिथे राहायला गेले. यामागे 2 कारण होती. एक धार्मिक कारण होतं, अर्थात धर्मयुद्ध मोर्चा. या आंदोलनाचं मुख्य केंद्र बनवण्यासाठी त्यांनी डायरेक्ट गोल्डन टेम्पल गाठलं, तिथे बसस्थान बसवलं. आणि दुसरं कारण अर्थात अटकेची भीती होती. पंजाबमधल्या हिंसक घटनांनंतर केंद्र सरकार त्यांना कुठल्याही क्षणी अटक करू शकत होतं. सुवर्ण मंदिर हे शिखांचं पवित्र धार्मिक स्थळ आहे, तिथे पोलीस डायरेक्ट कारवाई करायला धजणार नाहीत.
या सिक्युरिटीच्या भावनेतनं त्यांनी मंदिराचा आश्रय घेतला. रिटायर्ड मेजर जनरल शाबेग सिंग, जसवंत सिंग भुल्लर यांच्यासारखे भिंद्रनवाले आणि त्यांच्या फायटर्सना ट्रेनिंग देत होते. इतकी मोठी गोष्ट तेव्हा घडायला लागली होती. आता सरकार आणि भिंद्रनवाले समोरासमोर येत अशा सिच्युएशनमध्ये आले की काहीतरी भयंकर घडणार हे अटळ झालं होतं. त्यांच्याकडे रॉकेट लॉन्चर्स, अँटी टँक बंदुका, स्नायपर्स, प्रॉपर एक ट्रेंड मिलिटरीसारखं ते गोल्डन टेम्पलमधून ऑपरेट करत होते. इकडे इंदिरा गांधी यांनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी निगोसिएशनचा प्रयत्न केला. त्यांनी नरसिंहराव यांच्यामार्फत एक प्रपोजल पाठवलं. त्यात म्हटलं की अनंतपूर साहेब रिझोल्युशनमधल्या गोष्टी आम्ही मान्य करतो, पण काही गोष्टी मात्र त्यातल्या मान्य होणार नाहीत. आणि हे प्रपोजल अकाली दला थ्रू भिंद्रनवालेपर्यंत पोहोचलं. या प्रपोजलला अकाली दलानं मान्य केलं असलं तरी भिंद्रनवाले यांनी या प्रपोजलला केराची टोपली दाखवली आणि इतक्या वर्षांपासून सुरू असलेल्या या आगीचं फायनली वणव्यात रूपांतर झालंच. ते टाळूच शकलं नाही कोणी. आता लक्षात घ्या ना की भारतासारख्या देशात एखाद्या धार्मिक स्थळातून सशस्त्र कारवाया सुरू असतील तर सरकार काही हातावर हात ठेवून बसणार नव्हतं. काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागणार होती. ही जबाबदारी होती तेव्हाचे आर्मी चीफ जनरल अरुण कुमार श्रीधर वैद्य यांच्यावर. संपूर्ण ऑपरेशनचा ओव्हरऑल कंट्रोल त्यांच्याकडे होता आणि ग्राउंडवर म्हणजे प्रत्यक्ष सैन्याचं नेतृत्व करत होते लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंह ब्रार. ऑपरेशन ब्लू स्टार हे ऑफिशियली 1 जून ते 10 जून असं 10 दिवस चाललं, पण खरी लढाई ही 3 ते 6 जून या 4 दिवसात झाली. 1 ते 3 जूनमध्ये सैन्यानं पूर्ण गोल्डन टेम्पलला पूर्ण वेढा घातला. पंजाबमध्ये कर्फ्यू लावला. तणाव एकीकडे वाढतच होता. दोन्ही बाजूनी गोळीबार होत होता. खरं तर सरकारला अपेक्षितही नव्हतं इतकी मोठी ताकद आतमध्ये होती, गोल्डन टेम्पलमध्ये होती, भिंद्रनवालेकडे होती. आणि 4 ते 6 जून या काळात हे सैन्य फायनली मंदिराच्या परिसरात शिरलं. 5 जूनच्या रात्री अकाल तख्त जिथे हे सगळे होते तिथे मोठी कारवाई झाली, जोरदार चकमकी झाल्या आणि 6 जूनच्या पहाटे जनरल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांचे अनेक जवळचे सहकारी मारले गेले. पण या कारवाईत अकाल तख्त इमारतीचं पण मोठं नुकसान झालं आणि या कारणामुळे आजही हा विषय अनेक शिखांसाठी भावनिक आणि वादग्रस्त मुद्दा आहे. लढाई संपली पण ऑपरेशन अजून संपलेलं नव्हतं, कारण 7 ते 10 जून दरम्यान सैन्यानं संपूर्ण परिसराची झडती घेतली. तळघरात गेले, खोल्यांमध्ये गेले, लपण्याच्या जागा तपासल्या, काही उरलेले बंदूकधारी पकडले आणि अखेर 10 जून 1984ला ऑपरेशन ब्लू स्टार संपल्याची ऑफिशियली घोषणा केली. पण त्यानंतर इंदिरा गांधींना स्पेसिफिकली सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमचा जो सिक्युरिटी ठेवताय ती शीख ठेवू नका. त्यावेळेस त्यांनी आपण सेक्युलर नाही होत का असा प्रश्न विचारला होता. त्यांना विश्वास होता की यामध्ये धर्माचा मुद्दा येणार नाही. पण इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर 1984मध्ये अँटी शीख दंगली झाल्या प्रचंड. अनेक जण मारले गेले. हिंदूंची हत्या यात झाली. प्रश्न होता आता पुढे काय? पंजाब कायम गोळीबार, बॉम्बस्फोट, हा उग्रवाद जो काही चाललाय त्या आगीतच जळत राहणार की पुन्हा शांततेच्या मार्गावर येणार? आणि त्यामुळे 1985 हे खूप महत्त्वाचं वर्ष यासाठी ठरतं कारण त्यावेळेला प्रयत्न झाले पंजाबला शांत करायचे. हा प्रश्न फक्त बंदुका चालवून सुटणार नव्हता. पंजाबला पुन्हा लोकशाहीच्या मार्गावर आणणं गरजेचं होतं. आणि या बॅकग्राऊंडवर 24 जुलै 1985ला एक मोठी घटना घडली. नवे पंतप्रधान होते राजीव गांधी आणि अकाली दलाचे नेते संत हरचंद सिंह लोंगोवाल यांच्यात एक महत्त्वाचा शांतता करार झाला आणि याला राजीव लोंगोवाल अकॉर्ड किंवा पंजाब करार म्हटलं जातं. पण सगळ्यांनाच हा करार मान्य नव्हता. विशेषतः भिंद्रनवाले यांच्या विचारांशी सहमत असलेल्या कट्टरपंथी आणि खालिस्तान समर्थक गटांनी या कराराला डायरेक्ट विश्वासघात असं म्हटलं आणि त्यांच्या मते लोंगोवाल यांनी शिखांच्या आंदोलनाशी तडजोड केली होती. आणि या कराराला महिना पूर्ण व्हायच्या आतच लोंगोवाल यांच्यावर गोळीबार झाला, त्यांची हत्या झाली. ज्या नेत्यानं शांततेसाठी करार केला त्यालाच त्याची किंमत मोजायला लागली. पण तरीही सरकार मागे हटलं नाही. लोंगोवाल यांच्या हत्येनंतर पण पंजाबमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय झाला. सप्टेंबर 85मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट घडली की शीख समाज मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडला. म्हणजे लोकांनी बंदुकीपेक्षा मतपेटीवर विश्वास दाखवला. निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि सुरजीत सिंह बर्नाला पंजाबचे मुख्यमंत्री बनले. काही काळासाठी तरी असं वाटायला लागलं की पंजाब पुन्हा एकदा हिंसेच्या मार्गावरून लोकशाहीच्या मार्गावर परत येतोय. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर जनरल वैद्य हे खालिस्तानी अतिरेक्यांच्या टार्गेटवर आले. त्यांनी तब्बल 40 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाची सेवा केली होती. 31 जानेवारी 1986ला ते आर्मी चीफ पदावरनं रिटायर झाले, पुण्यात स्थायिक झाले. पण रिटायरमेंट नंतरही त्यांचा पाठलाग थांबला नाही. 10 ऑगस्ट 1986ला पुण्यात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. या हत्येची जबाबदारी खालिस्तान कमांडो फोर्स म्हणजे KCF या अतिरेकी संघटनेनं स्वीकारली. तपासात असं समोर आलं की हा हल्ला हरजिंदर सिंह जिंदा आणि सुखदेव सिंह म्हणजे सुखा
यांनी केला होता. त्यांना अटक झाली, खटला झाला आणि 9 ऑक्टोबर 1992ला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्यांना फाशी पण झाली. आता असा प्रश्न अनेक जण विचारतात की भिंद्रनवाले यांना CIA, अमेरिकेची जी CIA आहे तिनं डायरेक्ट शस्त्र दिली होती का? याचं सरळ उत्तर आहे की आजपर्यंत तसं सिद्ध करणारा कोणताही ब्लॅक अँड व्हाईट पेपरवरचा पुरावा समोर आलेला नाहीये. ऑपरेशन ब्लू स्टार जेव्हा झालं तेव्हा भारत सरकारनं पंजाबमधल्या या उग्रवादामागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यावेळेला CIA आणि पाकिस्तानची ISI यांच्यावर संशय घेतला गेला, पण CIA डायरेक्टली इन्व्हॉल्ड आहे असे लेखी पुरावे नाहीत. सुवर्ण मंदिर कारवाई झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात जी शस्त्र सापडली त्यात पाकिस्तानी, चीनी आणि काही भारतीय बनावटींची शस्त्र होती. एक थिअरी मात्र कायम चर्चेत राहिली. ती थिअरी तुम्हाला सांगते की 1980च्या दशकामध्ये अमेरिका काय करत होती की अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनच्या विरोधात लढणाऱ्या गटांना पाकिस्तान थ्रू शस्त्र देत होती. आरोप असा आहे किंवा ही थिअरी अशी आहे की त्या शस्त्रांपैकी काही ISIनं पंजाबमधल्या उग्रवादी गटांकडे वळवली असावीत, पण असा कुठलाही ब्लॅक अँड व्हाईट पुरावा मात्र माझ्याकडे नाही किंवा तो अजून समोर आलेला नाही, तो जो तुम्हाला दाखवता येईल. ही फक्त एक थिअरी म्हणूनच चर्चेत राहिली. आता तुम्हाला आयडिया आली का की 1980च्या दशकामध्ये जर्नेल सिंह भिंद्रनवाले कसे शीख राजकारणात एक प्रभावी नाव होतं. भिंद्रनवाले यांनी आयुष्यात कधीच मला खालिस्तानच हवा अशी काही थेट किंवा ऑफिशियल मागणी केली नव्हती. त्यांचा मुख्य भर पंजाबला जास्त स्वायत्तता, शीख समाजाचे हक्क, शीख समाजाची आयडेंटिटी यावरच होता. पण खालिस्तानबद्दल विचारलं की त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये ॲम्बिग्युइटी असायची. मी खालिस्तानच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही असं ते म्हणायचे. त्यामुळे त्यांची भूमिका संदिग्ध वाटायची. त्यांनी इशारा दिला होता की जर केंद्र सरकारनं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई केली तर त्यातूनच खालिस्तान चळवळीला मोठी चालना मिळू शकते. काही मुलाखतींमध्ये त्यांनी सरकारनं स्वतःहून खालिस्तान दिला तर आम्ही तो नाकारणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांनी खालिस्तानची उघड मागणी कधी केली नाही, पण त्याला पूर्णपणे नाकारलंही नाही. जे बोलत नाही ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं हे नक्की. लक्षात घ्या की भिंद्रनवाले यांच्याबद्दल मतभेद असू शकतात, पण एक वस्तुस्थिती, एक फॅक्ट नाकारता येत नाही की अनेक खालिस्तान समर्थक संघटनांनी त्यांना आपल्या चळवळीचं आज प्रतीक मानलंय. आजही जगभरातल्या अनेक खालिस्तान समर्थक गट त्यांना शहीद म्हणतात. त्यामुळे भिंद्रनवाले यांचं नाव आणि खालिस्तान चळवळ यांचं नातं पूर्णपणे अगदी सेपरेट करून, ब्लॅक अँड व्हाईट करून पाहणं कठीण आहे. आणि म्हणूनच भिंद्रनवाले यांचा गौरव करणारा प्लॅटफॉर्म पण तितकाच सेन्सिटिव्ह बनतो. आता त्या स्टेजचं महत्त्व काय किंवा किती ते स्टेज सेन्सिटिव्ह आहे हे तुम्हाला कळेल. आणि याच्या नेमक्या उलट भारतातल्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक केंद्र सरकारची भूमिका इन्क्लुडिंग मोदी सरकार अशीच आहे की खालिस्तानी फुटीरतावादाच्या विरोधातच त्यांनी ही भूमिका घेतली आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या प्रो खालिस्तानी प्रोटेस्टला भारत सरकारनं तीव्र विरोध केला, निषेध केला आहे. अनेक खालिस्तान समर्थक सोशल मीडिया अकाउंट्स बॅन केली आहेत. या संघटनांवर बंदी आहे, निर्बंध आहे. बेसिकली भारत सरकारची वारंवार ही स्पष्ट भूमिका आहे की भारताच्या सार्वभौमत्वाला काही धोका असला नाही पाहिजे. देशाच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या कुठल्याही फुटीरतावादी चळवळीला समर्थन दिलं जाणार नाही. कुछ लोग पंजाब में भी भिंद्रनवाले बनने का प्रयास भी किया, आगे भी बढ़े. सरकार हमारी नहीं थी, फिर भी यही गृह मंत्रालय ने दृढ़ निश्चय कर आज वो असम की जेल में आराम से गुरु ग्रंथ साहब का पाठ. आता या बॅकग्राऊंडवर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीकडे पाहिलं जातं, कारण ते ज्या व्यासपीठावर उभे आहेत तिथे ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस म्हणून संबोधलं गेलं. त्या कारवाईत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामुळे महाजन यांनी त्या विचारांना पाठिंबा दिला का हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणात प्रतीकांना आणि संदेशांना खूप महत्त्व असतं. काय सिम्बॉलिक आहे फार महत्त्वाचं आहे. राजकारणात अनेकदा प्रत्यक्ष शब्दांपेक्षा प्रतीकं आणि तुम्ही कुठे उपस्थित राहताय ही तुमची उपस्थिती ही जास्त बोलकी ठरते. अर्थात यामागे आणखीन राजकीय गणितही असू शकतात की पंजाबमध्ये भाजप बराच काळ अकाली दलावर अवलंबून होती, पण आता पक्ष स्वतःच्या शीख मतदारांमध्ये आधार वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपमधली तिकडची स्थिती काय आहे किंवा केली गेली आहे हे आता राजकीय विश्लेषक अधिक चांगलं सांगू शकतात. शेतकरी आंदोलन झालं, त्याच्यानंतर पंजाबमध्ये भाजपची प्रतिमा काही प्रमाणात कमजोर झाली आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवर शीख समाजातल्या विविध गटांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न जर पक्ष या मार्गाने करत असेल तर याचं खरं तर पॉलिटिकल ॲनालिसिस आपण राजकीय विश्लेषकांकडूनच करून घेतलं पाहिजे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी अशा प्लॅटफॉर्मवर जाणं हा शीख समाजाला काय पॉलिटिकल मेसेज असू शकतो असं तुम्हाला वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा मोठा होता, पण आय होप की तुम्हाला जास्तीत जास्त घटना, जास्तीत जास्त इतिहास कळला असेल. मी तो सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आपलं चॅनल पटत असेल, आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.